शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेत ही भेट होणार। राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती। पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात, त्यांनी सर्वांनाच भेटलं पाहिजे। शरद पवारांचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार असल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान। पंतप्रधानांना भेटण्याकरता खासदार म्हणून जर प्रतिनिधी मंडळ एखादं जात असेल तर त्यात वावगं काही नाही। मात्र डिलिमिटेशन जे आहे हा भाजपचा कावा आहे। डिलिमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे, देशविरोधी आहे, संविधान विरोधी आहे। त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे। कोणाला जर भेटायचं असेल तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची बाजू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात फुटीर खासदारांविरोधात आव्हान, 6 खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती देण्याची याचिकेद्वारे मागणी, लोकसभा अध्यक्षांचा मंजुरीचा निर्णय चुकीचा असल्याचाही दावा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत 2 महत्त्वाची विधेयकं सादर करणार। केरळ राज्याचं नाव बदलून केरळम करण्याची तरतूद करणारं विधेयक आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ कायद्यात सुधारणा करणारं विधेयक मांडलं जाणार। दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचं विरोधक अमित शहांकडून उत्तर मागतायत, त्यामुळे 2 आठवड्यांपासून संसदेत अभूतपूर्व गोंधळ सुरू। आज अमित शहा विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार का, की विरोधकांचा संसदेत गोंधळच पाहायला मिळणार, हेच पाहावं लागेल। दिल्लीत बहुप्रतीक्षित परकीय योगदान नियमन अर्थात FCRA सुधारणा विधेयक पुढील 2 दिवसात लोकसभेत सादर होण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सभागृहात मांडणार। या विधेयकाला विरोधकांचा कडाडून विरोध आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हीप जारी। दिल्लीमध्ये राम मंदिरातील दान चोरीविरोधात आज 500हून अधिक संत आणि ऋषीमुनी रस्त्यावर। दान चोरीची निष्पक्षपणे आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी, पंतप्रधान मोदींना निवेदन देऊन हस्तक्षेप करण्याची मागणी। नागपूर शहरातील रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई होणार। नागपुरात नितीन गडकरींनी बैठक घेऊन दिला इशारा, रस्त्यांच्या कामात गुणवत्ता राखली नाही तर संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केलं जाईल, अधिकाऱ्यांचं थेट होणार निलंबन। मुंबईमध्ये आज भाजपकडून भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन। स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षात प्रवेश करताना राष्ट्रभावना जागवण्यासाठी मुंबईकरांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन। दुपारी 3 वाजता वरळीतून होणार यात्रेला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन यात्रेत सहभागी होणार। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा असणार। 15 ते 20 हजार जवानांचा पहारा असणार, तसंच 1000 CCTV कॅमेऱ्यांची करडी नजरही असणार। अँटी ड्रोन सिस्टीम, हायटेक CCTV कंट्रोल रूमची उभारणी। मनोज जरांगे पाटलांच्या सांगली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। कवठे महाकाळ, बोरगाव आणि कडेगावमध्ये त्यांच्या जनजागृती सभा होणार। लक्ष्मण हाके सोलापूरच्या दौऱ्यावर। मनोज जरांगे ओबीसी समाजातील मंत्र्यांची टिंगल करत असल्याचा हाकेंचा आरोप। मोहोळमधून रॅली काढून जरांगेंच्या आरोपांना उत्तर देणार। अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही। आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या, विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय। आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय। सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल। चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी तालुक्यातल्या 25 शाळांच्या पोषण आहार निकृष्ट। शासकीय अधिकाऱ्यांनी शालेय पोषण आहाराच्या चाचण्या केल्यानंतर माहिती समोर। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप, चौकशी करून कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी। हा THR म्हणजे राज्य सरकार झोपलं आहे का? टक्केवारीमध्ये इतकं मशगूल झालाय की पोरांच्या भविष्याबरोबर राज्यामध्ये ठेकेदाराचा पोट भरण्यासाठी
हे सगळे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि टक्केवारीमध्ये इतकं मशगूल आहे की पोरं जगली काय मेली काय याच्याशी काही देणं घेणं नाही. अशा प्रकारचा हा निगेटिव्ह रिपोर्ट आहे. 30,000 शिक्षकांच्या भरतीत तांत्रिक अडचणी. भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम भरण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ. आता 11 ऐवजी 13 ऑगस्टपर्यंत भरता येणार. पोर्टलवर माहिती. पसंती क्रमांक देताना विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होणार. अनेक ठिकाणी पोर्टलवरची माहिती नीट दिसत नाहीये. ज्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती सुरू झालेली आहे आणि प्राधान्यक्रम या भावी शिक्षकांना द्यायचा आहे, या पोर्टलमध्ये अनेक अडचणी येत आहे. म्हणजे एकतर हे सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे स्लो चालते आहे, लॉग इन होत नाही आहे, लॉग इन झालं तर मोबाईलवरती OTP येत नाही आहे. अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे रात्री 2-2, 3-3 वाजता या भावी शिक्षकांना झारखंडमध्ये सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन कायम. आज हे विद्यार्थी झारखंड विधानसभेवर मोर्चा नेणार. विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या मान्य झाल्याचा सरकारचा दावा. मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी विश्वास दिल्यानंतरही आंदोलक CBI चौकशीच्या मागणीवर ठाम. बिग बॉस फेम अभिनेत्री लोपामुद्रा राऊत यांच्या सांताक्रूजमधील घरफोडीचा अखेर उलगडा. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंदन मुखिया याला बिहारमधून अटक. त्याच्याकडून तब्बल 76 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त. लोपामुद्रा राऊत 20 जून ते 27 जुलै दरम्यान बाहेरगावी असताना आरोपीनं केली होती चोरी. अहिल्यानगर मनपाचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यूप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून अहिल्यानगर शहरात बेमुदत बंद. धीरज परदेशी शहरातील मुकुंदनगर या मुस्लिम बहुल परिसरात काम करत असताना त्याला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी त्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे. नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथेच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही. हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे. अहिल्यानगरच्या धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगरच्या माळीवाडा बस स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी. नवीन नागपूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू. मात्र शेतकऱ्यांच्या शेतात विहीर, ठिबक सिंचन आहे. एवढंच नाही तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पिकंही आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून शेती कोरडवाहू असल्याचं सांगितलंय. गुम गावातील शेतकऱ्यांचा आरोप. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 88% पाणीसाठा. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्र परिसरात पावसानं घेतली विश्रांती आणि त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात काहीशी घट. मुंबईकरांवरील 10% पाणी कपात कायम राहण्याची शक्यता. गोंदिया जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन. रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद. गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी, गोरेगाव या 5 तालुक्यात अतिवृष्टी. मुसळधार पावसानं धरण आणि छोटे तलाव तुडुंब भरले आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस. जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग. धरणाच्या 15 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधबा परिसरात पर्यटकाचा सर्पदंश झाल्यानं मृत्यू. गंगाधर मरियप्पा असं पर्यटकाचं नाव. कर्नाटक राज्यातून गंगाधर आपल्या 6 मित्रांसोबत आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. आसामच्या शिवसागरमधील पुराचं संकट पुन्हा एकदा गंभीर. पाऊस झाल्यानं शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय. शिवसागर जिल्ह्यातील SSP कार्यालयही पुन्हा पाण्याखाली. अनेक सरकारी कार्यालयही पाण्याखाली गेल्याचं चित्र. आग्र्यामध्ये यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ. कालपर्यंत कोरडे असलेलं घाट आता पाण्यानं भरले. डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.